मोस्टली आपण सलॉनमध्ये फेशियल करतो आणि सलॉनमध्ये फेशियल करताना O3 फेशियलला क्लायंट आले की आपण काय करतो, O3चं किट ओपन करतो आणि त्यानुसार फेशियल करत असतो. पण असं न करता तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स टेक्निकनी जर हे O3चं फेशियल केलं तर तुमच्या क्लायंटला खरंच खूप चांगला रिझल्ट येणार आहे. ॲक्च्युली किट वाईज केल्यावरती छान येतो, पण जेव्हा तुम्ही ॲज अ ट्रीटमेंट म्हणून ते फेशियल देताल तेव्हा क्लायंटला खूप छान रिझल्ट येणार आहे. मी तुम्हाला आज सांगते मी कस्टमाइज कसं करणार आहे O3चं फेशियल. क्लिन्झर तर मी वापरणार आहे O3चंच. D10 लावलेला आहे क्लायंटला ॲक्च्युली मी अगोदर, नंतर क्लिन्झर करणार आहे. त्याच्यामध्ये क्लायंटचा स्किनचा बेस कुठला आहे, म्हणजे क्लायंटची स्किन ही ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे का, क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे. आता माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की एक पॅची स्किन झालेली आहे, अनइव्हन टोन झालेला आहे स्किनचा, सो आणि थोडेसे डार्क स्पॉट आहेत स्किनवरती, सो हे कव्हरेज करणं आणि ड्राय स्किन खूप झालेली आहे. हे सगळे क्लायंटचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यावरती मला सोल्युशन द्यायचं आहे. तर ॲज अ ब्युटिशियन मी नक्कीच किट वाईज काम करणार नाही. जरी मी O3चं फेशियल करत असले तरी मला स्किनला नीड काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. मी आज क्लिन्झर आणि हे तर O3चं वापरणारच आहे, पण मेसो जेल म्हणून जेल आहे जे की तिला हायड्रेशन खूप चांगलं देणार आहे. सो मी मेसो जेल ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याच्यावरती मी हायड्रामधलं अल्ट्रासाऊंड ॲड करणार आहे. आपण म्हणतो ना की हायड्रा फेशियलची मशीन फक्त हायड्रासाठीच वापरायची का, तर असं नाही आहे. ते तुम्ही कुठल्याही कस्टमाइज करून कुठल्याही फेशियलमध्ये तुम्ही ॲड करून देऊ शकता, जेणेकरून क्लायंटला चांगला रिझल्ट येणार आहे. आणि आज मी पॅक पण वापरणार आहे, जेल मास्क नाही वापरणार आहे O3चा. मी ओझोनचा एक पॅक आहे पिलॉप, तो वापरणार आहे, कारण हा पॅक हायड्रेटिंगसाठी खूप सुंदर आहे, खूप ग्लोईंग इफेक्ट चांगला देतो. सो मी जेलमध्ये किंवा आपलं प्युअर वॉटरमध्ये किंवा रोज वॉटरमध्ये तो मिक्स करा आणि पिलॉपसारखा तो लावून मी तो काढणार आहे. सो हे कस्टमाइज फेशियल मी O3चं केलेलं आहे. चलो आता मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल काहीतरी देईन तुम्हाला, किंवा तुमचे काही प्रश्न असतील O3 फेशियलबद्दल तर तुम्ही नक्कीच मेसेज करा. आत्ता मला क्लायंट करायचं आहे. बाय बाय.